हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख, अडचणी, संकटे, प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येत असतात. आपली मानसिकता खराब होत असते आणि माणसाच्या आयुष्यात दुःख आलं, प्रॉब्लेम्स आलं, कोणतंही दुःख आलं तर सर्व गोंधळ होतो. म्हणून स्वतःला नेहमी अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवा. माणूस कम्फर्ट झोन मध्ये असतो आणि दुःख त्याच्या पदरात आलं, त्याच्या आयुष्यात डोकावलं तर त्याची मनस्थिती खराब होते. काय करायचं काय नाही या गोंधळात तो पडतो. स्वतःला दोष देतो, दुसऱ्यांना दोष देतो, परिवारातील लोकांना दोष देतो आणि टेन्शन मध्ये जातो. म्हणून दुःखाला हसतमुखाने स्वीकारा आणि ह्या जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखकर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, काल जंतर मंतर ठिकाणी जे झालं त्याने मन प्रसन्न झालं, मनाला एक समाधान मिळालेलं. ही तरुण पिढी गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन करत होती. त्यांना जे सक्सेस मिळालं ते सक्सेस पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि संविधानिक तत्वावर जेनजीने सर्व जगाला दाखवून दिलं की जी तरुण पिढी आहे ती काही साध्य करू शकते. अभिमानाची आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त एकच सांगेल की जो या आजच्या जेनजीने जे पाऊल उचललेलं आहे ते अगदी छान आहे आणि येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना माझ्याकडून त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो, मी आज तुमच्या डोळ्यासमोर एक आगळा वेगळा आपल्याला हवासा किंवा आपल्यातील एक विषय तुमच्या डोळ्यासमोर उजागर करणार आहे, मांडणार आहे. मित्रांनो, आपला भारत देश हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. कारण आजचे तरुण उद्याचं भविष्य आहे. आपल्या देशाची जवळपास 65% लोकसंख्या ही 35 वर्षाखालील आहे. ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीला पाहून अभिमान वाटावा अशी ही आकडेवारी आहे. कारण जगातील कोणताही देश आज आपल्याकडे खूप आशेने पाहतो. हाच अभिमान जर योग्य दिशेने वाटचाल करत नसेल तर तोच आपल्यासाठी संकटही आणू शकतो. जी संख्या सांगितली मी तुम्हाला 65%, ही संख्या मोठी असणं पुरेसं नाही मित्रांनो. ही संख्या सृजनशील असणं महत्वाचं आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आजची तरुण पिढी, काल तुम्ही बघितलं किती संघर्ष केला त्यांनी. लाठीचार्ज काय झाला, ऊन वारा पाऊस काय गोष्टी सर्व फेस केल्या. शेवटी सत्याचा विजय झाला. पण याची दुसरी बाजू आज मी तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे. आपण समाजशील प्राणी आहोत. समाजात वावरतो, उठतो, बसतो. आपल्या नजरेस आपल्या आजूबाजूला आपण नजर टाकली तर आपल्याला चौकात, रस्त्याच्या कोपऱ्यावर, कॉलेजच्या गेट समोर तरुणांचे घोडके उभे असतात. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच त्यांना पडलेला नसतो. कारण त्यांच्याकडे वेळ असतो. मोबाईल मध्ये डोकं खुपसून तास आणि तास रील बघणं, जो निरर्थक व्हिडिओ आहे तो बघून हसणं, कोणाची तरी टिंगल करणं किंवा मोटरसायकल वरून तुम्ही गावात असाल तर तुम्हाला एक अनुभव आला असेल की आजच्या तरुणांमध्ये ते क्रेन्स आहे, गाडी आडवी तिरवी फिरवणं. आणि हे सर्व आजच्या अनेक तरुणांचं डेलीचं रुटीन बनलं आहे. मित्रांनो, याहून गंभीर बाब म्हणजे हे सर्व करत असताना त्यांना असं वाटतं की आम्ही आयुष्य एन्जॉय करतोय.
आपण गावात राहतो आणि काही तरुण असे आपल्या नजरेस येत असतील, जे तरुण म्हणजे त्यांच्यामध्ये एक ट्रेंड असतं, ते असं की आडवी तिरपी गाडी फिरवणं. मित्रांनो, हा एक मोठा त्यांचा गैरसमज असतो. आयुष्याचा अनमोल असा वेळ ते घालवत असतात आणि यामुळे असं होतं, वेळ निघून जाते, नंतर काही गोष्टी हातात लागतात. म्हणून आज वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करणं महत्वाचं आहे. एन्जॉयमेंट आणि टवाळकी यात जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. एखादा छंद जोपासणं, एखाद्या छंदाची आवड असणं आणि टवाळकी करणं यात खूप मोठा फरक आहे. एखादी कला आपल्या पोटाची खळगी भरेल, या सुद्धा एन्जॉय, त्या कौशल्य शिकण्यामध्ये जी एन्जॉय आहे, तो एन्जॉय खरा असतो. मित्रांसोबत निरोगी संवाद साधणं, खेळ खेळणं किंवा तुम्हाला वाटलं की कुठे फिरायला जाणं, हे खरं एन्जॉयमेंट आहे मित्रांनो. पण दुसऱ्याला त्रास देणं, स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवणं, बेजबाबदार वागणं, याला एन्जॉयमेंट नाही, तर याला आत्मघात असे म्हणतात. आपले आई वडील मुलांसाठी भरपूर काही गोष्टी करतात, शिक्षण, कपडा लत्ता, सर्व काही. बदल्यात आपला मुलगा कोणत्या डायरेक्शनला जातोय ते चेक करणं पालकांचं खूप मोठं कर्तव्य आहे. तारुण्य हा आयुष्यातला असा टप्पा आहे जो कधीही परत येत नाही. आता तुमचं वय असेल 22, 23, 25 एक्सेट्रा, हा जो वेळ आहे, हा आयुष्यात कधीच पुन्हा परत येणार नाही. म्हणून या वयाचा, त्यासोबतच जीवनाचा चांगला उपयोग करून घ्या. मित्रांनो, हा जो काळ आहे, ह्या वयामध्ये शरीरात ऊर्जा असते, ताकद असते, मनात नवनवीन कल्पना असतात, शिकण्याची क्षमता सर्वाधिक असते. हा तो काळ असतो जेव्हा आपण आपलं करिअर घडवू शकतो. आयुष्याचा जो प्रवास आहे, त्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करून येणारे दिवस आपण बदलू शकतो. मगाशीच बोललो, नवीन कौशल्य आत्मसात करू शकतो आणि समाजामध्ये आपण राहतो, समाजाचं आपण देणं लागतो, तर त्या समाजासाठी आपण काहीतरी भरीव योगदान करू शकतो. पण जर हाच काळ आपण मोबाईल किंवा स्क्रीन आहे ते बघण्यात आपला वेळ आपण कसा घालवतोय हे समजणं खूप महत्वाचं आहे. रस्त्यावर जाताना एखाद्या व्यक्ती भेटला, मित्र भेटला, तर त्या गप्पांमध्ये किंवा त्या निरर्थक गप्पांमध्ये स्वतःचा वेळ आपण घालवतोय, ही भावना आपल्या मनात काय निर्माण होत नाही, ते आपल्याला समजायला वेळ लागतो. जर आज आपण आरशामध्ये उभे राहून स्वतःविषयी विचार नाही केला, तर उर्वरित जे आयुष्य आपलं, आपल्याला पश्चाताप करावा लागेल. आणि हे अमर सत्य आहे, चिरकाल टिकणारं सत्य आहे. मी ते तुमच्या डोळ्यासमोर आज मांडलं. आपण आज थोडा विचार करूया मित्रांनो, किंवा तुम्ही विचार करा, जे माझे मित्र हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी थोडा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. स्वामी विवेकानंदांनी तरुण वयातच भारताच्या अध्यात्माची ओळख करून दिली. त्यानंतर मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तरुणपणीच अपार कष्ट घेऊन ध्यान साधना आणि संविधानाची रचना केली. या सगळ्या महान व्यक्तींकडे ज्या फॅसिलिटीज आपल्याला मिळत आहेत, आपल्याकडे मोबाईल आहे, चांगलं बॅकग्राऊंड आहे, सर्व काही गोष्टी आहेत, पण ह्या महान लोकांकडे त्या फॅसिलिटी नव्हत्या. तरी त्यांनी आपला जो जीवनातील क्षण आहे तो सत्कारणी लावला, चांगल्या कामासाठी उपयोग केला. आणि आज त्या महान व्यक्तींना
इतिहासात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. मग आपल्याकडे आज इंटरनेट आहे, मोबाईल आहे, शिक्षणाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल, शिक्षण घ्यायचं असेल त्या क्षेत्रामध्ये, तर ऑनलाईन आपण करू शकतो. फक्त मनामध्ये ती जिद्द असायला हवी. आज विचार करा मित्रांनो, की आपण आपला वेळ टवाळकी करण्यात, टिंगल करण्यात किंवा एखाद्यासाठी आपला वेळ वाया घालवतोय असा विचार करा. म्हणून आज सुरुवात करा आणि भविष्यात त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील. की एक चांगली सुरुवात केली होती. आज 2026 आहे. काळ वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून जी येणारी पिढी आहे ते चांगलं घडेल असं मला वाटतं. मित्रांनो, कसं आहे, लेक्चर म्हणून माझा व्हिडिओ ऐकू नका किंवा मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतोय असं पण नाही. जे समाजात घडतं, ते आपल्या आजूबाजूला घडतं, आपल्या डोळ्यासमोर घडतं, तेच मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करत असतो. मगाशीच बोललो की आपले आई बाबा आपल्यासाठी खूप कष्ट घेतात, उन्हातानात राबतात, मेहनत करतात आणि प्रत्येक मुलगा हे त्यांचे कष्ट डोळ्याने बघत असतो. आई बाबा आपल्यासाठी किती काही करतात ते शब्दात आपण मांडू शकत नाही. फक्त त्यातलं एक सिंपल उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर सांगतो, तुम्हाला पटेल या भाषेत सांगतो. स्वतःची चप्पल सुद्धा बाबा विचार करून घेतात. त्यापेक्षा सॅक्रिफाईस या जगात कोणीच करू शकत नाही. शिक्षणासाठी पैसा लागतो मित्रांनो, हे पण एक अमर सत्य आहे. तो पैसा कमवण्यासाठी सर्वांचेच आई बाबा राबतात, कष्ट घेतात, मेहनत करतात. मग त्या गोष्टीची किमया आपण राखली पाहिजे. त्यांचं काही स्वप्न नसतात. त्यांना वाटत असतं की आपला मुलगा, आपली मुलगी याचं आयुष्य सुधरेल, याला काहीतरी चांगली नोकरी लागेल. त्यांच्या अशा भाबड्या आशा आकांक्षा असतात, प्रत्येकाच्या असतात. पण जे तरुण आहेत ते असे फुकट वेळ घालवतात, टिंगल टवाळी करत असतात आणि नजरेत जर आई बाबांच्या म्हणजे हा क्षण आला की आपला मुलगा टिंगल टवाळी करतोय, एखाद्या टपरीवर आहे, तर त्यांच्या काळजाला तलवारीपेक्षा जास्त घाव आणि त्या जखमा न भरणाऱ्या असतात. म्हणून प्रत्येक तरुणाने हा विचार केला पाहिजे की आपले जे आई वडील आहेत, रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी खूप काही करतात, किमान त्यांना त्रास होईल असं वागू नका. आणि हा विचार नक्की करायला पाहिजे. मी जे काम करतोय त्यातून आपल्या परिवारातील लोकांना दुःख होत आहे का, त्यांना काय फील होत आहे, हा विचार झाला पाहिजे. त्यासाठी हा विचार. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी टवाळकी आपल्याला वाटतं ते आपल्याला गुन्हेगारीचे जे क्षेत्र आहे तिकडे पण वळवते, तिकडे घेऊन जाते, त्या डायरेक्शनला आपल्याला घेऊन जाते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टीपासून सुरू झालेली जी मस्ती असते हळूहळू वाईट गोष्टीमध्ये रूपांतर त्या गोष्टीचं होतं. एखादा व्यक्ती, मुलगा, मित्र असेल माझा, त्याला एखाद्या गोष्टीचं व्यसन लागतं, हिंसाचार, कायद्याचं उल्लंघन, आणि मग एक दिवस असा येतो की त्या तरुणाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. वेळ हातातून निघून गेली असते, काय करायचं काय नाही, घरचे काय रिॲक्ट करतील, तो काय रिॲक्ट करेल त्याला काहीच कल्पना नसते, त्याला सुचत नाही, सर्व गोंधळ होतो. त्याचे आई वडील असतात, ते खाली मान घालून जगत असतात, समाजात वावरत असतात आणि हा समाज त्यांच्यावर नको ते बोलत असतो. म्हणून मित्रांनो, समाजाचा विचार करा, आई वडिलांचा जास्त विचार करा. जो मुलगा दारू पितो, व्यसन करतो, टवाळकी करतो, कामधंदा करत नाही, हा समाज त्याला नाव ठेवतोच, पण त्यासोबतच त्याच्या आई वडिलांना सुद्धा हा समाज तिरस्काराच्या दृष्टिकोनातून बघतो. म्हणून आजच्या तरुणांनी एकच करायचं, जे चटणी मिरची असेल ते खायचं, एखादी कला हस्तगत करायची, त्यातून पोटाची खळगी भरेल आणि आपलं येणारं जे भविष्य आहे ते सुधरेल, याचा विचार प्रत्येक तरुणाने करायला पाहिजे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की वेळ ही अशी संपत्ती आहे
एकदा गेली तर परत कधी आपल्याला मिळवता येत नाही. आजचा दिवस आहे, उदाहरण देतो, जो आजचा दिवस आहे तो एकदा गेला तर पुन्हा येईल का? नाही येणार. त्याचप्रमाणे विचार करा आणि जो दिवस आहे त्याचं सोनं करा मित्रांनो. काहीतरी शिका. आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, आपल्याकडे मोबाईल आहेत, इंटरनेट आहेत, सुविधा आहेत, वेळ आहे. महत्वाचं म्हणजे वेळ आहे. त्या वेळेला सत्कारने लावलं पाहिजे. चांगल्या कामासाठी वापर त्या गोष्टीचा झाला पाहिजे. पैसा मित्रांनो गेला तर पुन्हा कमवता येतो. एखादी वस्तू तुमची हरवली तर माणूस बाजारात जाऊन दुसरी घेतो. चल गेली तर गेली, मी दुसरी आणतो, ही मानसिकता असते. पण वेळ गेली पुन्हा तुम्ही आणू शकाल? नाही आणू शकणार. आजचा हा एकच तास, आजचा जो 1 तास आहे तो स्वतःसाठी खर्च करा. जसे आपण पैसे खर्च करतो त्याप्रमाणे वेळेला खर्च करा. आज 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष हे एका डायरी मध्ये लिहून ठेवा की ह्या दिवशी आपण काय केलंय. आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे, या प्रवासात काय गोष्टी घडत आहे आपल्या सोबत, ते लिहून ठेवा. त्यातून सुरुवात होईल की आपण आपलं पाऊल, आपण योग्य डायरेक्शन वर आहात की नाही ते लगेच आपल्याला कळतं. आणि माणसापेक्षा या पृथ्वीतलावर बुद्धिमान कोणी? मग प्रश्न हा येतो मित्रांनो की खरा एन्जॉयमेंट कशात आहे? तुम्हाला हा प्रश्न आला असेल, तुमचा काय अभिप्राय असेल ते कमेंट्स मध्ये कळवत चला. मित्रांनो, खरा आनंद आहे कौशल्य शिकणं. एखादी कला हस्तगत करा. मगाशीच बोललो, ती गोष्ट शिकली तर ते मला जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी दोन्हीसाठी कामा येईल. म्हणून एखादं कौशल्य शिका, त्यावर वेळ खर्च करा, त्यातून काहीतरी मिळवा. शिक्षण घेत असाल तर जे स्पर्धा परीक्षा होतात त्यात जे यश मिळतं त्यात खरा एन्जॉयमेंट आहे. 4 चौघामध्ये नाव होतं, आई बाबा खुश, सर्व खुश. पोटाचा प्रश्न पाहण्याचा जो काय असेल तो सुटतो आणि आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या ते आपल्याला मिळतात. मित्रांनो, कधी आपल्या कष्टाच्या पैशातून आई बाबांना जे कपडे, साडी काय आणली असेल, चप्पल आणली असेल आणि ते चप्पल पाहून आई वडिलांच्या चेहऱ्यावर जी स्माइल येते, हास्य फुलतं, ते हास्य फुलवण्यात एन्जॉयमेंट आहे. समाज आपल्यासाठी खूप काही करतो, म्हणून समाजाला आपण देणं लागतो. त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहण्यात एन्जॉयमेंट आहे. हा आनंद असतो मित्रांनो, हा क्षणिक नसतो, तो आयुष्यभर टिकणारा असतो. तुम्ही एखादी कला हस्तगत केली, तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटतो आणि ती कला तुम्हाला जगण्यासाठी प्रेरित करत असते. रिकाम बसू नका, काही ना काही कला गोष्टी शिकण्यासाठी भर द्या. त्याच गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यासाठी कामा येतील. म्हणून मी आज सर्व तरुणांना एक विनंती करतो किंवा त्यांना आवर्जून सांगतो, आपण आपला जो बहुमूल्य वेळ आहे तो ओळखा. टिंगल टवाळी एन्जॉयमेंटच्या नावाखाली आपण काय करतोय ते लिहा आणि त्यावर विचार करा. आपली जी शक्ती आहे, पॉवर आहे, हे रक्त आहे, ते चांगल्या कामासाठी वापरा. आज विचार करा मित्रांनो, किंवा आजपासून ठरवा, जे आपलं तरुणपण आहे ते आपण मस्ती, मजा किंवा अशा निरर्थक गोष्टीमध्ये घालवू नका. संघर्ष करा. यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात तो वेळ खर्ची करा. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमचा जो अभिप्राय असेल त्या अभिप्रायाची मी वाट बघत असतो, त्यातून मला प्रेरणा मिळत असते. म्हणून कमेंट्स नक्की करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि येणाऱ्या भविष्यासाठी काहीतरी कौशल्य संपादित करण्याचा प्रयत्न करीत राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.